नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी शिक्षक श्री कैलास भिला परदेशी, नगर प्राथमिक महाराणी कन्या शाळा नंबर 175 या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. आपण इयत्ता तिसरीमध्ये प्रकरण 9 किती वेळा हे शिकत आहोत. तुम्हाला माहीतच आहे की या प्रकरणामध्ये पाढ्याविषयी समज दिली आहे आणि आता आपण पाढ्याचे शिकणार आहोत. तर लक्ष द्यायचे आहे या ठिकाणी. जसे की तुम्ही हे पाहत आहे की त्या ठिकाणी काही चिमण्या आहेत. तर त्या चिमण्यांचे 2-2चे गड बनवलेले आहेत. वरती जर तुम्ही पाहणार तर चिमण्यांच्या 2चा एकच गट आहे आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे लाल पेनने की किती वेळा आहेत. तर 2चा गट 1 वेळा आहे म्हणून 2च होणार आहेत ते. त्याच्यानंतर खाली पहा 2-2चे 2 गट आहे म्हणजे 2 वेळा. जर 2 वेळा घेतले तर 4 होतात. त्याच्यानंतर 2-2चे या ठिकाणी 3 गट आहे ते लिहिलं आहे 3 वेळा आहे. जर 2-2 3 वेळा घेतले तर 6 होतात. याप्रमाणे तुम्ही बाकीचं लिहायचे आणि याचंच जे वरती तुम्ही लिहिलं आहे तेच खाली लिहिलं आहे. पहा 1 वेळा 2, 1 वेळा 2 म्हणजे 2 होणारे, 2 वेळा 2 म्हणजे 4 होणारे, 2 दुणे 4, 3 वेळा 2 म्हणजे 6 होणारे, 4 वेळा 2 म्हणजे 8 होणारे. तर याप्रमाणे या ठिकाणी हा आपण एक प्रकारे म्हणू शकतो की 2चा पाढा या ठिकाणी बनवलेला आहे. ते तुम्ही वाचायचे आणि हे लिहायचे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी पान नंबर 127 ज्याप्रमाणे 2चा पाढा आहे तर या ठिकाणी हा एक सर्पकार रस्ता आहे आणि सर्पकार रस्त्यावरती हा एक बेडूक आहे. तो उड्या मारतो आहे, परंतु तो उड्या मारताना 3-3 पावलाचे अंतर ठेवून उड्या मारत असतो. म्हणजे एक समजा तो 3वर आहे तर 3 नंतर तो लगेच 6वरती उड्या मारतो. 3 आणि 6मधलं जर अंतर मोजलं तर 3 पावले होतात. 6 नंतर मग 9वर उड्या मारतो तो. 9 नंतर 12वर उड्या मारतो. 12 नंतर 15वर उड्या मारतो. 15 नंतर 18वरती. 18 नंतर 21वरती. त्या ठिकाणी मी लाल पेनने काढलेलं आहे. बाकीचं तुम्ही पूर्ण करायचे आहे ते. त्याचप्रमाणे खाली 3चे पाढे, एकाला 3ने गुणलेले, 2ला 3ने गुणले, 3ला 3ने गुणले, 4ला 3ने गुणले. त्याच्यानंतर असे हे गुणाकारचे गणित आहे. बाकीचे गणितं मी त्या ठिकाणी सोडून दिले गुणाकार पद्धतीने. तुम्ही पण सोडवायचे आहेत. जसे की पहा 3 गुणिले 3 तर याचा अर्थ होतो 3चा पाढा 3पर्यंत. 3चा जर पाढा 3पर्यंत बोलले तर 3 त्रिक 9 होतात. त्याच्यानंतर खाली पहा अजून 11 गुणिले 3. आता पहिले या 3ने एकाला गुणायचे. जर 3चा पाढा 1पर्यंत बोलले तर 3 येणार आहे. मग एकमला गुणल्यानंतर दशकला गुणायचे. अजून 3चा पाढा 1पर्यंत बोलले तर 3 येणार, म्हणून 3 3, 3 3 किंवा 11 1 11, 11 दुणे 22, 11 3 33. याप्रमाणे 11चा पाढा आहे. त्याच्यानंतर हे 13 गुणिले 3. आता या 3ने अगोदर एकमला म्हणजे 3ला गुणायचे. 3चा पाढा 3पर्यंत बोलायचे. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9. 3 त्रिक 9 आलेला आहे. हातच्या तर येणार नाही आहे. मग 3ने दशकला गुणायचे म्हणजे एकाला गुणायचे. तर 3 1 3 म्हणजे 39. हा पाढा तुम्ही 13चा पाढा असेल पक्का तुमचा येत असेल तर तुम्ही 13चा पाढा 3पर्यंत बोलू शकतात. 13 1 13, 13 दुणे 26, 13 त्रिक 39. तर याप्रमाणे हे पाढे बोलायचे आणि हे गणित सोडवायचे. बाकीचे गणितं तुम्ही सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणीसुद्धा हा आपण ज्याप्रमाणे 2 आणि 3च्या पाढ्याची तुम्हाला समज दिली
त्याप्रमाणे हा 4चा पाढा आहे. तर हा 4चा पाढासुद्धा तुम्ही ज्याप्रमाणे तो बेडूक उडी मारत होता त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा मारायची आहे. शून्यापासून 4वरती, 4 नंतर 8वरती, 8 नंतर 12वरती, 12 नंतर 16वरती, 16 नंतर 20वरती, 20 नंतर 24वरती. आणि हे जे गणितं दिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. आणि अभ्यास झाल्यानंतर मला याचे फोटो पाठवायचे आहेत. तर याप्रमाणे हा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि अभ्यास झाल्यानंतर फोटो पाठवायचे असतो.